आज आपण बघणार आहोत उडदाची डाळ कशी बनवायची ते। खूप मसाल्याची उडदाची डाळ आज आपण बनवणार आहोत। खूप लवकर बनते आणि खायला पण खूप टेस्टी लागते। जास्त वेळ न घालवता चला तर मग आजची रेसिपीला आपण सुरुवात करू। त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी उडदाची डाळ घ्यायची आहे, जी काळी डाळ असते ती घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुरीची डाळ मिक्स करायची आहे। पाणी टाकून द्यायचं, मीठ टाकून द्यायचं आणि तिला उकळून घ्यायची आहे। या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा कांदा, लहान आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। या ठिकाणी खोबऱ्याची काप घ्यायची आहे आणि ते खोबऱ्याचे काप पहिले दळून घ्यायचे आहे, कारण काप जे असतात ते मसाल्यामध्ये नंतर बारीक होत नाही, म्हणून त्याला वेगळे सेपरेट असे दळून घ्यायचे आहे। या ठिकाणी कांदा पण आपला छान भाजून झालेला आहे। या ठिकाणी घेतलेले आहे मसाला बनवायचा आहे। या ठिकाणी खोबरं आपण दळून घेतलं ते घेतलेलं आहे। थोडीशी हळद घेतलेली आहे, अर्धा चमचाभर, 2 चमचेभर धणा पावडर घेतलेली आहे। या ठिकाणी लसूण घेतलेले आहे आणि आपण जो कांदा घेतलेला होता, भाजून घेतलेला होता तो घेतला आहे आणि काळ्या घेतलेल्या आहे कोथिंबीरच्या, आणि ते आपल्याला दळून घ्यायचं आहे पाणी टाकून। या ठिकाणी पाणी टाकून आपण जो मसाला आहे तो मसाला दळून घेतलेला आहे। या ठिकाणी थोडंसं कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये थोडंसं तेल टाकून द्यायचं आहे। आपलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये मसाला टाकायचा आहे। या ठिकाणी मसाल्याला ऑइल सेपरेट झालं की त्यामध्ये टाकून द्यायचं आहे 1.5 चमचाभर चटणी। आपण या ठिकाणी 1.5 चमचाभर चटणी टाकून दिली आहे। ती चटणी पण आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायची आहे आणि मसाल्यामध्ये छान अशी होऊ द्यायची आहे। आणि या ठिकाणी जो पाणी टाकून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याला आपण मसाला लागलेला असतो, ते अजिबात वाया घालवायचं नाही आहे। ते पाणी टाकून द्यायचं आहे आणि ऑइल सेपरेट होईपर्यंत तो जो मसाला आहे त्या मसाल्याला आपल्याला छान असं होऊ द्यायचं आहे, फ्राय होऊ द्यायचं आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑइल सेपरेट झालेलं आहे। या ठिकाणी आपली डाळ जी आहे ती पण नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतरच कुकरचं झाकण ओपन करायचं आहे। आणि या ठिकाणी आपली जी डाळ होती ती पण छान अशी बॉईल झालेली आहे, छान स्मॅश होईल हातावरती अशा पद्धतीने बॉईल करून घ्यायची। आणि या ठिकाणी आपण ती जी डाळ आहे ती डाळ टाकून घेत आहोत। या ठिकाणी डाळ टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला जितक्या क्वांटिटीमध्ये याची ग्रेव्ही पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। मी अर्धा ग्लासपेक्षा कमी पाणी टाकलं होतं। आणि या ठिकाणी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। कोथिंबीरीने खूप छान अशी चव येते, ताजा कोथिंबीर टाकायचा आहे। आणि त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचाभर मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचाभर मीठ टाकायचं आहे। मिठाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। आणि या ठिकाणी जी आपली भाजी आहे ती उकळी आली, तरण सेपरेट झालं की बनून तयार होते। तर आजचा हा व्हिडिओला आवडला असेल तर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि मी नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन। व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका। तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करायला मात्र विसरू नका, तर लाईक करायला बिलकुल विसरू नका। जास्त शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि विशेष म्हणजे खात राहा।